नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासमोर सादर करीत आहे माझी स्वलिखित कथा कस्तुरी. कस्तुरी भाग 6. पण हा निर्णय कस्तुरीच्या आयुष्याचा होता. त्यामुळे आवर्जून अहिल्या ऐकण्यासाठी बसली होती. बरोबर बाकीचेही येऊन बसले. सर्व बायकांना खूप उत्कंठा लागली होती. निर्णय काय होणार आहे? एवढ्यात अहिल्याच्या मागून आता पुढे गळ्यात हाताचा विळका घालून मिठी मारून अहिल्याला श्याम म्हणाला, चल ना ग आई, झोपायला. माझ्या बाळाला खूप झोप येते का? हो, खूप झोप येते मला. तू आज ताईचे किती लाड पुरवले. किती सुंदर दिसत होती ती. श्याम अहिल्याच्या गालाला हात लावून म्हणाला, हो का, ताईचेच लाड करते का मी? मग या छोट्या बाळगोपाळाचे लाड कोण करतं? अहिल्या श्यामला प्रेमाने कुरवाळत होती. ऐक ना बाळा, तू कस्तुरी ताईबरोबर जाऊन झोप ना. नाही, कस्तुरी ताईबरोबर आधीच सुचित्रा झोपून गेली आहे. अरे ती सर्वात लहान आहे ना, मग मी पण लहान आहे ना. ओ ग माझं छोटंसं बाळ. आता आईचं ऐकायचं आणि कस्तुरी ताईबरोबर झोपायला जायचं. अहिल्याने कस्तुरीला हाक मारली. कस्तुरी, ए कस्तुरी, जरा इकडे येतेस का? हो आई, येते हां. सर्व झोपले का? हो, आत्ताच सुचित्राला झोपून आली. तू श्यामला झोपायला घेऊन जा आता. सकाळी लवकर उठायचं आहे ना. हो आई, जाते. कस्तुरी श्यामला घेऊन झोपायला निघून गेली. सर्व छोटे मंडळी निवांत झोपल्यावर आता सर्व मोठे मंडळी बोलायला बसले होते. बायका एका साईडला बसून ऐकत होते. गंगाधरराव आणि यमुनाबाई समोर झोपाळ्यावर बसले होते. दिनकररावाने बोलायला सुरुवात केली. आपण कुठल्या विषयावरती बोलणार आहोत इथे प्रत्येकाला माहीत आहे. दिनकररावांचे वडील म्हणाले, हो, आता कस्तुरीच्या लग्नाचं बघायला हवं आणि समोरून खूप चांगलं स्थळ कस्तुरीसाठी आलं असताना आपण त्याला दुर्लक्ष करू शकत नाही. पण बाबा, कस्तुरी अजून लहान आहे. अजून एखादं वर्ष आपण तिच्यासाठी थांबूया. मोहन म्हणाला, अरे मोहन, आपल्या समाजाच्या चालीरीतीप्रमाणे कस्तुरीचं योग्य वयातच लग्न झालं पाहिजे. पण बाबा, हे वय योग्य आहे का? भातुकलीचा खेळ खेळणारी ती नाजूक पोर आहे. अरे दादा, तुला नाही वाटत का? तुझा जीव कळवळत नाही का तुझ्या मुलीसाठी? लहान आहे रे ते लेकरू. तिचं नाजूक खांद्यावरती संसाराचं ओझं सोसवेल का? हो दादा, मोहन बरोबर बोलतोय, सुधाकरराव म्हणाले. आता दिनकररावांना पण असंच वाटत होतं. पण समाजाच्या चालीरीती रूढी पाळत असणारे दिनकरराव गंगाधररावांना म्हणाले, बाबा, तुम्हाला काय योग्य वाटत आहे? गंगाधरराव म्हणाले, कितीही झालं तरी आपण या समाजात बोलतो, चालतो, वागतो. समाजाने दिलेल्या परंपरा आणि रूढी आपण वर्षानुवर्ष पाळत आलो आहोत. असं बघायला गेलं तर आपणही त्या वयात लग्न केले आहे. यमुना, अहिल्या, काशी, राधा, शोभा यांचंही त्याच वयात लग्न झालं आहे. या सर्वांनी आपला संसार उत्तम रीतीने चालवला आहे. मला खात्री आहे कस्तुरीही आपला संसार उत्तम रीतीने चालवेल. चांगली शिकवणूक आणि उत्तम संस्कार आपण कस्तुरीला दिलेच आहे आणि काही गोष्टी उपजितच कस्तुरीमध्ये आल्या आहेत. आणि दिनकरराव, शिवरामराव तर तुमचे खूप जिवलग मित्र आहेत. त्यांचा मुलगा आपण सर्वांनी पाहिला आहे. दिसायला, वागणुकीला खूपच चांगले आहे. त्यांचेही कुटुंब आणि मुलगा आहे. मुलगा आता शिकत असला तरी पिढीजात चालत असणारा व्यापार पुढे जाऊन सुहासरावांच्या हातात येणार आहे. आणि त्यांच्या घराण्याचं पंचक्रोशात केवढं नावलौकिक आहे. असं उत्तम चालून आलेल्या स्थळाला आपण नाही कसं म्हणावं? गंगाधररावांनी आपलं म्हणणं सर्वांसमोर मांडलं. आता जो तो तिकडे हेच विचार करू लागले होते. कोणाला नको असेल आपली मुलगी योग्य घरात लग्न करून जावी? प्रत्येकाच्या मनात हाच विचार येत होता. मग बाबा, त्यांना हो म्हणायचं ना? दिनकरराव म्हणाले. हो हो, मनात कुठलाही किंतु परंतु न ठेवता हो म्हणा.
सुधाकर, मोहन तिथे जमलेल्या महिला मंडळांना हेच योग्य वाटत होतं. पण बाबा आपण हो बोलल्यावर ते लग्नाच्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम एका आठवड्यातच करून घेण्याचं सांगत होते. दिनकरराव म्हणाले, हो तर मग काय हरकत आहे, करूया की आपण ही लग्नाच्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम. होऊन जाऊ द्या पाहुणे मंडळींच्या मनाप्रमाणे. आणि हो अहिल्या, गंगाधररावांनी अहिल्याला हाक मारली. हो मामांजी. डोक्यावरचा पदर नीट करत अहिल्या यमुनाबाई आणि गंगाधररावांसमोर उभी राहिली. गंगाधररावांनी यमुनाबाईंना डोळ्यांच्या खुणा करून अहिल्याबाईंना बोलायला सांगितले. यमुनाबाई अहिल्याला म्हणाल्या, कस्तुरीला आता भातुकलीचा खेळापासून जरा लांब ठेवत जावा आणि 4 संसाराच्या गोष्टी शिकवायला घ्या. तशी कस्तुरी सगळ्या गोष्टी लवकर शिकते. अहिल्या मान खाली घालून मान हलवून हो सासूबाई असं म्हणाली. सुधाकर आणि मोहन म्हणाले, मग दादा आता तयारीला लागायला हवं ना. हो हो, हळूहळू सर्व गोष्टी तयारी केली पाहिजे, दिनकरराव म्हणाले. घरात प्रत्येक मोठी मंडळी खूप खुश होती. कस्तुरीला समोरून खूप चांगलं स्थळ आल्याबद्दल काशी आणि राधा म्हणाली, मोठ्या जाऊबाई तुम्ही खूप खुश असाल ना. हो असणारच. आपल्या जावई एवढा सुंदर, देखणा आणि तेवढाच समजूतदार. शिवाय आपली मुलगी ज्या घरात देणार आहे त्या घरात ती सुखाने नांदेल. मग वहिनी खुश होणारच ना. शोभा म्हणाली, हो ना, मी खूप खुश आहे कस्तुरीसाठी. बोलताना अहिल्याचे डोळे पाणावले होते. गंगाधरराव उठून उभे राहिले. चला आता प्रत्येकजण आपल्या खोलीत झोपायला जावा. सकाळी पुढच्या गोष्टी करता येतीलच. तसे प्रत्येकजण आपापल्या खोलीत झोपण्यासाठी निघून गेले. तिथे शिवरामरावांचे कुटुंब आपल्या घरी पोचले होते. शिवरामरावांनी रायबाला हाक मारली. अरे रायबा, अरे रायबा, कुठे आहेस. हो हो आलो मालक. अरे रायबा, पाणी घेऊन ये प्रत्येकाला पिण्यासाठी. आणि हो आंघोळीला पाणी काढून ठेव. सकूला सांग जेवण तयार करून ठेवायला. आंघोळ झाल्यावर जेवून झोपतील सर्व. प्रवासाचा थकवा जाणवत आहे. जी मालक, आत्ताच सांगतो. सुहास थोडा तावातावाने आपल्या खोलीत निघून गेला. हा भाग इथेच संपतो. भेटूया पुढच्या भागात. हा भाग आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.